खबर देखने से पहले इस चैनल को यहां क्लिक कर इसे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को दबाकर सभी खबरें सबसे पहले पाए। चलिए आगे बढ़ते हैं, नजर डालते हैं मुंबई की खबरों में। आइए देखते हैं मुंबई में क्या कुछ हो रहा है खास। बंदचा दिलेला कॉल हा विड्रॉ करतोय आणि पुन्हा लोकांचे आम्ही असणारा जाहीर आभार मानतोय की त्यांनी या देशाच्या ऐरणीवरती त्यांच्या सहभागातून या देशाच्या ऐरणीवरती आरागज माजवण्याचा काही हिंदू संघटनांचा जो असणारा खेळ आहे तो पुन्हा आलेला आहे। तो माझ्या दृष्टीने असणारा महत्त्वाचा आहे। लोकांनी आता त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे की त्यांना शांततेचं राज्य अपेक्षित आहे की अरागसाचं राज्य अपेक्षित आहे। या ठिकाणी जोपर्यंत माझ्या हातामध्ये कंट्रोल होता तोपर्यंत मी हे कंट्रोल केलं, शांतता आणली। आता माझ्या अंदाजानं यापुढे महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायची की न ठेवायची हे मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे। बरोबर का? शेवटी ह्या सगळ्या संघटना या आमच्याशी संबंधित आहेत असं नाहीत। या संघटना फक्त एकत्र आल्या एवढ्याच कारणासाठी की 200 वर्षापूर्वी जो लढा झाला त्याला अभिवादन करण्याच्या मुद्द्यावरती हे सगळे एकत्र आले। त्यांचे जे डिफरन्सेस आहेत ते डिफरन्सेस कायम आहेत, ते मिटलेत का? तर अजिबात मिटलेले नाहीत। त्याच्यामुळे यापुढे ते आमचा असणारा ऐकतील याची मी स्वतःहून गॅरंटी काही देत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण शांतता ठेवणं हे आता असणारा मुख्यमंत्र्याच्याच हातात आहे, उरलेल्या कोणाच्याच हातात नाही।